नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या विविध विषयांवरती या कार्यक्रमामध्ये आपण माहिती करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे फसव्या गुंतवणूक सल्लागारांपासून नेमकं सावध कसं राहायचं. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले सर. कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, शशांक रावले एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. या संपूर्ण विषयासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर सर स्वतः कार्यशाळा घेत असतात आणि या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. आपण नंबर्स देतो स्क्रीनवरती, त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. शेअर ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्याविषयी डिटेल नॉलेज या कार्यशाळांमध्ये, मोफत कार्यशाळांमध्ये तुम्हाला दिलं जातं. तर आजचा विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे फसव्या गुंतवणूक सल्लागारांपासून आपल्याला सावध नेमकं कसं राहायचं. या अनुषंगाने आजची संपूर्ण चर्चा असणार आहे. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, जसं आज आपण विषय घेतला की फसव्या जे सल्लागार असतात, गुंतवणूक सल्लागार असतात, त्याच्यापासून सावध कसं राहायचं, तर त्या अनुषंगाने आपण बोलूया. परंतु काय सांगाल, म्हणजे आता हे फसव्या सल्लागार जेव्हा देतात तेव्हा अशा काही फसव्या स्कीम सुद्धा असू शकतात. तर सुरुवातीला थोडक्यात प्रेक्षकांना आपण त्या संदर्भात काय सांगू शकतो? लक्षात प्रश्नो, अशा अनेक फसव्या स्कीम्स असतात ज्याच्यातून आपल्याला सावध राहायला पाहिजे. आपण पुढे बोलणारच आहोत आणि हा तुम्ही जर आपला भाग पूर्ण पाहिला तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊन कुठल्याही स्कीम्समध्ये नक्कीच फसणार नाही. त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत. पण लक्षात प्रश्नो, भरपूर मॅडम काही मनी रोलिंगच्या स्कीम्स असतात ज्यामध्ये तुम्हाला ते लोक अट्रॅक्टिव्ह रिटर्न्स दाखवतात आणि असं दाखवतात की आम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करून तुम्हाला चांगला पैसा काढून देऊ. पण ते लोक पब्लिकचाच पैसा पब्लिकमध्ये फिरवत असतात. आणि अशा ज्या स्कीम्स असतात, मध्यंतरी MLM पासून इव्हन मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या भरपूर अशा स्कीम्स आलेल्या आहेत. ओके, ज्या फक्त मनी रोलिंगच्या होता. काही काही ठिकाणी मध्ये एक प्रोडक्ट असतं, काही ठिकाणी प्रोडक्ट नसतं, डायरेक्ट मनी रोलिंग देखील असतं. स्टार्टिंगला ते मजा येते, पण त्यानंतर पब्लिकचाच पैसा ते लोक पब्लिकला फिरवतात. मग कुठे जाऊन ते सगळं ते ट्रान्झॅक्शन अडकतात आणि मग शेवटी जी लोक असतात सगळ्यांचा त्यांचा लॉस हा होतो. सो अशा स्कीम्स पासून आपल्याला भरपूर सावध राहायला पाहिजे. आणि स्पेशली इव्हन तुम्ही जर मल्टीलेव्हल मार्केटिंग करत असाल, मल्टीलेव्हल मार्केटिंग आपल्या प्रेक्षकांचं माहित नसेल तर सांगायला आवडेल. जे चेन सिस्टम असते, तुम्ही स्वतः जॉईन होता, तुम्ही आणि 2 मेंबर आणतात, तुमचे 2 मेंबर आणखी 4 मेंबर आणतात. ओके, त्याला चेन सिस्टम ज्याला बोलतात. त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल त्यामुळे पण तुम्हाला सांभाळून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. यामध्ये पण भरपूर काही फसव्या स्कीम्स निघतात. आज तुम्ही अनेक कंपन्या पाहिल्या असतील ज्या मार्केटमध्ये आल्या आणि कधी गेल्या कळलं पण नाही. भरपूर लोकांचे पैसे त्यामध्ये बर्बाद झाले. तर त्यामध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल, मी न म्हणत की सगळे फेक असेल, पण त्याच्यावर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला नीट त्याचा अभ्यास करून मग त्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. इव्हन प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की भरपूर लोक मॅडम क्रिप्टो करन्सीज म्हणजे बिटकॉइन, OneCoin मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करतात. भरपूर काही अट्रॅक्टिव्ह स्कीम्स त्याच्यामध्ये येतात. पण लक्षात प्रेक्षकांनो, हे भारतामध्ये सध्या हे जे क्रिप्टो करन्सीज आहेत हे भारतामध्ये इलिगल आहे. त्याला अजून लिगल अप्रुव्हल आलेलं नाहीये. तर कृपया करून त्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट्स करू नये. त्यामुळे भले तुम्हाला अट्रॅक्टिव्ह ते रिटर्न्स दाखवशील, पण लक्षात घ्या अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने त्याच्यावरती काही रेग्युलेशन आणलं नाहीये. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये कुठले इनडायरेक्ट टॅक्सेस पण नाहीये. का? कारण त्याच्यावर काही रेग्युलेशनच नाहीये. आणि हे का इंडियामध्ये का अलाउड नाहीये क्रिप्टो करन्सी, त्याच्यामागचं कारण सांगतो प्रेक्षकांनो. त्यामुळे कारण असं आहे की आपला भारत देश जो आहे हा डेव्हलपिंग नेशन आहे, अजून डेव्हलप्ड नेशन नाही आहे. राईट, तर आपल्याला फॉरेन करन्सी भरपूर जास्ती गरज आहे. जर ही क्रिप्टो करन्सी ॲज अ लिगल टेंडर म्हणून मानलं गेलं तर आपले जे इंडियन रुपीज आहे त्याचा व्हॅल्यू हा कमी होईल. का? कारण त्याचा डिमांड हा कमी होईल. का? कारण ही पॅरल करन्सी आहे, त्यामुळे त्याचा व्हॅल्यू कमी होऊ शकतो. इव्हन क्रिप्टो करन्सी ही भरपूर जास्ती व्हॉलेटाईल करन्सी आहे, हायली फ्लक्च्युएटिंग करन्सी आहे. अशा करन्सी जर भारतामध्ये लिगल टेंडर मानलं गेलं तर आपली इकॉनॉमी भरपूर अनस्टेबल होईल. एक्झाम्पल घ्या प्रेक्षकांनो, समजा डॉलर, आज डॉलर जर तुम्हाला आज जवळपास 70 रुपयाच्या आसपास आज डॉलर आपण बघतो. जर तो डॉलर आज दिवसातनं काय जास्तीत 30-40-50 पैशाने डॉलर वर खाली होतो, त्याहून जास्त काही होत नाही. तोच डॉलर जर एका दिवसात 3-4 रुपयांचा वर खाली झाला तर आपली अख्खी इकॉनॉमी अनस्टेबल होऊ शकते. राईट, आणि म्हणूनच बिटकॉइन सारख्या करन्सीचा आपण लिगल टेंडर म्हणून मानू शकत नाही. तर अशा काही फेक स्कीम्स आहेत ज्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतोय की याच्यापासून सावध कसं राहायचं ते आपण सांगूया. परंतु आता गेले अनेक वर्ष तुम्ही स्वतः या सगळ्या स्टॉक मार्केटमध्ये आहात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतः काम करताय, इन्व्हेस्टमेंटचे सल्ले आपण देत असतो. तर मग काय, म्हणजे तुम्हाला नेमक्या कुठल्या अशा स्कीम्स जाणवतात जेणेकरून खरंच या लोकांनी, या फसवे गुंतवणूकदार असतील, म्हणजे गुंतवणूक करणारे असतील किंवा या फेक स्कीम्स असतील, ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे? लक्ष्य प्रश्न, आता मी पण गेले अनेक वर्ष मार्केटमध्ये हजारो पब्लिकला भेटत असतो. सो त्यातनं लोकांचे जे एक्सपिरियन्स आहेत त्यातनं तुम्हाला काही गोष्टी सांगायला आवडेल. पहिलं म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी इंदोर, मध्य प्रदेशमध्ये, सुरतमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्या फेक कंपन्या आहेत, ज्या तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला ती लोक फेक हे देतात की आम्ही तुम्हाला एवढे रिटर्न्स देऊ, एवढे प्रॉफिट्स देऊ वगैरे, आणि तुमच्याकडनं मंथली ॲडवाईसचे पैसे घेतात की तुम्हाला ह्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा, आम्ही एवढे ॲडवाईस आहे. ती लोक घेतील 15-20-25 हजार रुपये तुमच्याकडे घेतील, पण त्यांचं काही सत्य नसतं.
तुम्हाला जर खरोखर ओळखायचं असेल त्यामध्ये मी एक गोष्ट केलेली, मला पण असे काही कॉल आलेले मॅडम, तर त्यावेळी मी त्या समोरच्या व्यक्तीला म्हटलं, ते म्हणाले की असं तुम्ही आमची सर्व्हिस ऍक्टिव्हेट करा, आम्हाला एवढे पैसे पे करा आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल. मी म्हटलं ठीक आहे, तुमचं ऑफिस कुठे विचारलं, त्यांनी म्हटलं आमचं ऑफिस इंदोरमध्ये आहे. म्हटलं ठीक आहे, मी उद्याच, ऍक्च्युली मला इंदोरला काही जायचं नव्हतं, म्हटलं मी उद्याच इंदोरला येतोय, मला तुमच्या ऑफिसचा ऍड्रेस द्या, मी तिकडे येऊन तुमचं मी पेमेंट करतो. त्या व्यक्तीने फोन कट केला, ती लेडी होती, तिने फोन कट केला. तर अशी असतात, जर आपण त्यांच्या ऑफिसचा ऍड्रेस विचारला ते लोक तुम्हाला सांगायला बघणार नाही. सर असं काही आपण ट्रिक्स वापरला नाही. पहिलं म्हणजे जर आय कॅन से वन थिंग की जर तुम्हाला आता समजा आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राच्या बाहेरचे तुम्हाला काही फोन आले तर सहसा त्याला अवॉइडच करा. जर ते फेक असतील तर आपण कुठे जाऊन त्यांना शोधणार आणि काय त्यांच्यावर लिगल कारवाई करणार, राईट. सो त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. इव्हन काही मॅडम आणखीन काही अशा स्कीम्स असतात की काही तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट्स म्हणून घेतात आणि तुम्हाला बोलतात आम्ही मार्केटमध्ये रिटर्न्स देतोय, पण ते ऍक्च्युअली मार्केटमध्ये रिटर्न्स न घेतात, ते पब्लिकचाच पैसा पब्लिकला फिरवतात. सो ऍक्च्युअलमध्ये ते खरोखर मार्केटमध्ये कमवत आहेत की नाही हे तुम्हाला त्यांचा पोर्टफोलिओ जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे, कुठल्या शेअर्समध्ये कुठला प्रॉफिट लॉस ते सगळं तुम्हाला चेक करायचं आहे. इव्हन काही लोक तुम्हाला एक अजून एक लक्षात प्रेक्षानो, तुम्हाला ऑन पेपर रिटर्न्स देखील लिहून देतात की आम्ही तुम्हाला 15, 20, 25, 30% वर्षभरामध्ये रिटर्न्स देऊ. लक्षात प्रेक्षानो, लिगली तुम्ही वर्षभरामध्ये 18% म्हणजे पर मंथ जवळपास 1.5% वर आपण रिटर्न्स कोणाला लिहून देऊ शकत नाही. हे इलिगल आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे रिटर्न्स लिहून जरी घेत असाल तरी पण आपल्याला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि इव्हन तुम्ही कोणाला तुमचे पैसे हाताळायला देखील द्यायचं नाही. म्हणजे कोणी तुम्हाला बोललं की आम्ही तुमचे पैसे सांभाळतो आणि आम्ही तुमचे पैशावर आम्ही इन्व्हेस्टमेंट्स करतो, आम्ही ट्रेडिंग करतो, तर त्यांना बोला की माझ्याच अकाउंटला तुम्ही ट्रेडिंग इन्व्हेस्ट करा, त्यांना कोणालाही पैसे यायचे नाहीत, कदाचित ते तुम्हाला फसवण्याचे चान्सेस आहेत. तर अशा काही गोष्टी आहेत ज्यापासून आपण मॅडम सावध राहायला पाहिजे. इव्हन एक लक्षात घ्या प्रेक्षकांना, मला एक गोष्ट सांगायला वाटेल की मान्य आहे मी अशा गोष्टी सांगतोय, पण प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्ही कुठलाही व्यवसाय घ्या, आज समजा काही डॉक्टर्स फेक निघतात, काही बिझनेसमॅन फेक निघतात, काही कंपन्या फेक निघतात, पण ह्याचा अर्थ असा नाही की ती फील्ड चुकीची आहे. आज समजा एखादा डॉक्टर फेक निघाला, ह्याचा अर्थ असा नाही की सगळेच डॉक्टर असे असतील. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये असे तुम्हाला अनुभव येतील, पण तुम्ही जर योग्य ज्ञान घेतलं, योग्य व्यक्तीकडे गेला, तुम्ही योग्य त्या गोष्टीचा अभ्यास केला, तुम्ही स्वतः स्ट्रॉंग राहिलात, ओके, आणि तुम्ही प्रॉपर पेपर वगैरे केलं, तर तुम्ही सहसा फसण्याचे चान्सेस नाही. आज आम्हाला मार्केटचं एवढं चांगलं नॉलेज आहे प्रेक्षकांनो, आज आमच्यावर असं कधीच होत नाही, कारण आम्ही तेवढ्या त्या गोष्टीचा अभ्यास केला, जे आम्ही आमचे जे कार्यशाळेचे आमचे पार्टिसिपेट येतात त्यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपरली शिकवतो. त्यामुळे सगळी लोक जर फिल्टर होऊन गेली आमच्याकडनं, त्यानंतर स्मूथली ते आपल्या आयुष्यामध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्ट करतात, त्यांना कुठल्याही अशा फेक स्कीममध्ये लोक कधी फसत नाही. नक्की. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं की आता या कुठल्या फेक स्कीम्स असतात ते आपल्याला माहिती झाले आहेत, कारण आपण इतक्या वर्ष याच्यामध्ये काम केलंय. परंतु जी सामान्य लोक आहेत, जसं तुम्ही म्हणालात की असे कधी कधी फोन येतात किंवा कधी कधी हे एजंट्स घरी येऊन आपल्याला काही ना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतात, तर मग असे जे फसवे सल्लागार आहेत त्यांना नेमकं ओळखायचं कसं सामान्य माणसांनी? येस, पहिलं म्हणजे मॅडम मोस्ट इम्पॉर्टंट त्यांचे अनबिलिव्हेबल रिटर्न्स असतात. म्हणजे तुम्ही कधी ऐकले नसेल, आम्ही एवढे पैसे देऊ, आम्ही एवढे रिटर्न्स देऊ, आणि त्याच्यानंतर मग तशापासून आपल्याला पहिलं म्हणजे सावध राहायचं की त्यांचे अनबिलिव्हेबल रिटर्न्स नसले पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे नक्की खरोखर फायदेशीर आहे की नाही. इव्हन ती लोक प्रॉपर टॅक्सेस भरतायत की नाही, इव्हन त्याचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस ती लोक प्रॉपरली पे करते नाही, हे पण तुम्हाला चेक केलं पाहिजे. थर्डली म्हणजे इव्हन ती लोक जे तुम्हाला प्रॉमिसेस देत आहेत ते सहसा तुम्ही ऑन पेपर लिहून घेतलं पाहिजे. तुमच्याकडे ऑन पेपर सगळ्या गोष्टी असतील, भले तुम्ही त्या स्टॅम्प पेपरचा खर्च तुम्ही स्वतः करा, पण ऑन पेपर सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या असेल तर सहसा फसवणूक होण्याचे चान्सेस हे फार कमी आहेत असं मला वाटतं. त्यानंतर इव्हन त्यांचा जो ऑफिस ऍड्रेस आहे हा परमनंट असला पाहिजे. तुम्ही स्वतः जाऊन ते ऑफिस जाऊन चेक करायचं, जसं आमचं आहे. आता तुम्ही आमचे सगळे ऑफिस गेले अनेक वर्ष, 10-12 वर्ष त्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. माझं तुम्ही जर बिझनेस कार्ड बघाल त्याच्यावरती आमचं ऑफिसचा इव्हन माझ्या घरचा पण ऍड्रेस आम्ही दिला, जो आमचा गेले 15-16 वर्ष परमनंट ऍड्रेस आहे. तर तसंच असलं पाहिजे की बाबा ह्यांचा तिकडे जाऊन चौकशी करावं, खरोखर किती वर्ष काम करतायत काय, आणि त्यानंतर जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आपण अनेकदा रिसर्च न करता आपण मे बी ऑनलाईन कोणी फोन केला की ऑनलाईन आम्हाला पेमेंट ट्रान्सफर करा, आपण पेमेंट ट्रान्सफर करून बसतो, नंतर कळतं ती लोक फेक होती, ती लोक अस्तित्वातच नाहीये. आणि सहसा कॅश ट्रान्झॅक्शन टाळा, कारण कॅशचे तुमच्याकडे मे बी प्रूफ नसेल. ऑनलाईन पेमेंट्स करा, त्यांचे बँक अकाउंट्स वगैरे असे आपण त्यांना इझिली पकडू शकतो, राईट. तर अशा काही गोष्टी आपण जर बघितल्या तर आपण ह्या गोष्टींमध्ये सामोरं राहू शकतो असं मला वाटतं. नक्की. आणि जसं आपण आता हे म्हणतोय की ह्या सगळ्या फसव्या स्कीम्स आहेत, बऱ्याच वेळेला जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं की चेन बिझनेस, तर त्याचाही हल्ली खूप हे आलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा दुकानात जर का बघितलं, म्हणजे कॉफी शॉप्समध्ये स्पेशली जर का बघितलं, मी स्वतः बघितलेत की बऱ्याच वेळेला असे 3-4 लोकांना घेऊन बसलेले असतात आणि खूप त्यांना समजवत असतात आणि ते प्रयत्न करतात की त्यांना कन्व्हिन्स करून तिथनंच त्यांच्याकडनं पैसे काढणं. तर या सगळ्या बिझनेस पासून किती सावध राहायला पाहिजे अशा प्रकारच्या? लक्ष प्रश्न जे मल्टीलेव्हल मार्केटिंग, जे मॅडम बोलतात त्याला मल्टीलेव्हल मार्केटिंग बोलतात, मगाशी पण बोललो. ऍक्च्युअली हा व्यवसाय चांगला आहे, भरपूर चांगला फायदा होतो. बाहेरच्या देशामध्ये लोक भरपूर चांगले पैसे कमवतात. आज लक्षात घ्या, समजा एखादा प्रोडक्ट आहे
ज्याचं आता त्याच्या तुम्ही एखादं प्रोडक्ट समजा खरेदी केलं, घरी समजा तुम्ही एक चहा पावडर खरेदी केली, तर त्याचा फायदा कोणाला होतो? जो मेन कंपनीचा ओनर आहे आणि जो होलसेलर आणि रिटेलर आहे त्यालाच फायदा होतो. पण तेच जर MLM थ्रू गेलं तर तो सगळा जो फायदा आहे हा कॉमन पब्लिकला देखील मिळतो. ओके, त्यामुळे कॉमन पब्लिकला पण पैसे कमवायचा मौका मिळतो. पण इंडियामध्ये काही फेक कंपन्या आल्या ज्यांनी ह्या गोष्टीचं नाव खराब केलं आहे, त्यामुळे लोक पण ह्यामध्ये कन्व्हिन्स होत नाही. तुम्ही जरी याच्यामध्ये काम करत असाल तरी पण तुम्हाला सांभाळून चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत. ऍटलीस्ट ज्यांचं प्रोडक्ट चांगलं आहे, उद्या जाऊन तुम्हाला त्या MLM मध्ये फायदा हो ना हो, जर ते त्यांचं प्रोडक्ट चांगलं असेल निदान ते तुम्ही प्रोडक्ट वापरून तरी तुमच्या पैशाचा चांगला उपभोग हा घेऊ शकता असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे जसं आपण म्हणतोय तसं की या सल्लागारांपासून आणि या स्कीम्स पासून दोन्हीपासून सावध राहायचं आहे. तर सर जसं आपण समजून सांगितलं की या नेमक्या स्कीम्स कशा प्रकारे असतात किंवा तुम्ही MLM बद्दलही सांगितलं, परंतु आता जसं सांगितलं की या फसव्या स्कीम्स तर खूप येतात, रोजच्या रोज येत असतात. तर या स्कीम्स पासून एक तर वाचताना काय घ्यायला पाहिजे काळजी, आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की या गुंतवणूकदाराकडे जायचं किंवा त्याच्याकडे, तर ते लोक सुद्धा आपल्याला कधी कधी फसवतात. तर मग एकूणच कुठल्याही गुंतवणूक करताना नेमकी काळजी कशा प्रकारे सामान्य लोकांनी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला स्कीम सांगतात त्याचं प्रॉपर डिटेल इन्व्हेस्टिगेशन करा. फक्त ते लोक बोलतात त्याचा चांगला फायदा होईल, हे होईल, त्यांना तर विकायचे स्कीम्स. ओके, पण तुम्ही त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. तुम्ही ज्याला आपण सेकंड ओपिनियन देखील बोलतो की दुसऱ्या कोणा आपण ओपिनियन घेतलं खरोखर फायदेशीर आहे की नाही. ओके, आणि चांगल्या एक्सपर्टकडे जे तुमच्या जवळची ओळखीचे असेल त्यांच्याकडे तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊ शकता. इव्हन आम्ही देखील आमच्या जे क्लायंट्स आहेत त्यांना आम्ही पर्सनल लेवलला कुठलेही इन्व्हेस्टमेंट्स असतील त्यांना मी स्वतः येऊन मी त्या गोष्टींचं गायडन्स देतो. त्याचे आम्ही कुठलेही चार्जेस देखील घेत नाही. ओके, भरपूर वेळा मी लोकांना चांगला वेळ दिलेला आहे, भरपूर लोकांना लाखो रुपये चुकीच्या गुंतवणुकीपासून वाचवलेला आहे मी, तर मी स्वतः देखील तुमच्याकडे ते करू शकतो. सेकंडली म्हणजे लक्षात घ्या, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, आपण आपल्या कामामध्ये भरपूर चांगले हुशार असू, पण त्याचबरोबर तुम्ही जे गुंतवणुकीचं ज्ञान आहे, आज तुम्ही नोकरी व्यवसाय करून पैसे कमवताय, पण ते कमवलेले पैसे जर आपल्याला माहितीच नाही कुठे गुंतवायचे, कसे वाढवायचे, नेमक्या चांगल्या स्कीम्स कुठल्या, वाईट काय, कुठे फायदा आहे, कुठे नुकसान आहे, जर आपल्याला माहित नसेल तर आपण आपल्या पैशाला चांगली ग्रोथ देऊ नाही शकत. त्यामुळे तुम्ही कुठेही जर गुंतवणूक करत असाल तर त्याचं प्रॉपर नॉलेज असणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. अनेकांना वाटतं यार मी कुठे एवढं नॉलेज घेत बसू, पण तुम्ही जर खरोखर त्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर एवढं काही ते डिफिकल्ट गोष्ट नाहीये. जसं आम्ही आमच्या मोफत कार्यशाळा चालवतो त्यामध्ये आम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे ह्या पण इन्व्हेस्टमेंट बाकी सगळ्या इन्व्हेस्टमेंट आम्ही ज्ञान देतो. एकदम सोप्या भाषेत जो एक सामान्य माणूस इझिली त्यामध्ये समजून इझिली त्याच्यातनं चांगले पैसे कमवू शकतो. इव्हन ज्या स्कीम्स असतात ह्यांचे जर तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ह्यांचे एक्झॅक्टली इन्कम सोर्सेस काय आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या स्कीममध्ये जर पैसे गुंतवले तरी नेमके पैसे कुठून कमवून देणार, ते म्हणाले तुम्हाला आम्ही महिन्याला 20% देतो, तर बघ तुम्ही कुठून आणणार पैसे, ह्याचं पहिलं त्यांच्याकडे पूर्ण अभ्यास करून घ्यायचा. खरोखर जर तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटलं बाबा येस यांच्या बिझनेसमध्ये एवढी पॉवर आहे की बाबा आम्हाला एवढे रिटर्न्स मिळू शकतात, तरच त्यामध्ये गुंतवणूक करा. नाहीतर मग जर ते मनी रोलिंगच्या स्कीममध्ये अडकला, ह्याचे पैसे त्याला त्याचे पैसे ह्याला, तर ते काही दिवसांनी येऊन ती स्कीम कुठे जाऊन अडकून जाईल. तर ते एक आहे. त्यानंतर इव्हन त्यांचं टॅक्सेस आणि रजिस्ट्रेशन वगैरे प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे, त्यांचं टॅक्सेस प्रॉपर पे करता येते नाही, त्याच्यावर आपण जेन्युनिटी करते. त्यानंतर जसं मगाशी बोललो परमनंट ऑफिस ऍड्रेस कुठे आहे तिकडे जाऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता. इव्हन लक्षात प्रेक्षांनो, आजच्या डेटमध्ये मार्केटमध्ये इक्विटी आणि प्रॉपर्टी या दोनच मेन गोष्टी ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली पैसा हा बनतो. तुम्ही जर त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केलं तुम्हाला बाकी काय करायची गरज लागणार नाही, कारण मार्केटचा पूर्ण जो पैसा असतो, बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, FDs, PPI, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, कुठलाही पैसा असतो, हा सगळा पैसा घुमून फिरून फक्त दोनच गोष्टींमध्ये येतो. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार, आणि दुसरा आहे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता. बाकी मार्केटमध्ये कुठलेही गुंतवणुकीचे प्रकार वगैरे काही नाही. बाकी सगळे जे आहेत बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, हे सगळे एजंट लोक, हे सगळे दलाल लोक आहेत. तुम्ही जर ह्यांच्याकडे जर तुमचा पैसा दिला तर तुम्ही तुमची फायनान्शियल आयुष्यामध्ये चांगली करू शकत नाही. का? कारण एका एजंटचं काम काय असतं, एका एजंटचं काम असतं पहिलं स्वतःची खिशी भरणं, नंतर वाचला तर तुम्ही. त्यामुळे तुम्ही एवढं जरी केलं तरी बाकी कुठल्या गोष्टी तुम्हाला करायची काही गरज नाहीये. आणि इव्हन अजून एक गोष्ट लक्षात प्रेक्षांनो, की जेव्हा पण तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी तुम्ही प्रॉपर पेपर वर्क करणं देखील इम्पॉर्टंट आहे. इव्हन मॅडम मला सांगायला आवडेल, आम्ही जर कुठल्याही स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा कुठली सर्व्हिसेस घेतो, आम्हाला आता कुठल्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर गरज लागत नाही, कारण सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आहे. पण कोणाची सर्व्हिसेस घेत असो, आता आमची कंपनी चालते, कोणाकडनं SMS सर्व्हिस घेतली आहे, कोणाकडनं कुठले समजा कॅमेरा सर्व्हिस घेतली, कुठली सर्व्हिस घेत असो, तर आम्ही कधी त्यांना ऑनलाईन पेमेंट करत नाही. जोपर्यंत आम्ही त्यांचं ऑफिस जाऊन बघत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कुठलेही पेमेंट हे करत नाही. एक्झाम्पल तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांनो, आत्ताच आमच्या ऑफिसेसमध्ये CCTV कॅमेरेज आम्हाला लावायचे होते, तर आम्ही ऑनलाईन गुगलवरून सर्च केलं कोणती चांगल्या कंपन्या आहेत. त्यातनं आमचं एक ऑफिस आहे नवी मुंबईत ज्याच्यामध्ये आम्हाला कॅमेरा लावायचे होते, आणि त्यांचं ऑफिस होतं मीरा रोडमध्ये.
तर मी माझ्या माणसाला जाऊन सांगितलं बाबा जाऊन चेक कर बाबा आधी त्यांचं ऑफिस कसं काय आहे ते, आणि त्यानंतर आपण त्यांना पेमेंट करूया. कारण त्यांनी पूर्ण पेमेंट माझ्याकडनं ऑनलाईन ऍडव्हान्स मागितलेलं. जेव्हा माझा माणूस जाऊन तिकडे चेक करतो त्यावेळी त्याला कळलं की तिकडे तर शटर आहे आणि तिकडे टाळा आहे आणि तिकडे कुठला बोर्ड पण नाही, काही नाहीये आणि ती माणसंच नाहीयेत. असं जो त्यांनी ऍड्रेस दिलेला तो तिकडे नव्हतंच. तेव्हा मला कळलं तर फेक होतं. त्यामुळे प्रॉपर आपण आंधळा विश्वास कोणावर ठेवायचा नाहीये. प्रॉपर त्याचा अभ्यास करून, भली त्या समोरच्या राग आला चालेल, पण आपल्या मेहनतीचे कमवलेले पैसे फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरच तुम्ही कुठेही देत असाल पैसे, मध्ये छोटी अमाऊंट असो किंवा मोठी अमाऊंट असो, तुम्ही जर एवढं सामावून राहिला तरच जाऊन आपल्या आयुष्यामध्ये चांगली फायनान्शियल करू शकतो आणि आपल्या कमवलेल्या पैशाला चांगला जपून आपण त्याची ग्रोथ देखील करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही एकदम छोटंसं जर एक्झाम्पल असलं तरी खूप डोळे उघडणारं एक्झाम्पल आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात हल्ली ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे, त्याच्यामुळे लोक पटापट पेमेंट करून मोकळे होतात. ती सर्व्हिस आपल्याला योग्य मिळेल की नाही, ती जेन्युइन आहे की नाही याचा विचार मला वाटतं लोक करत नाहीत. या सगळ्या गोष्टींपासून त्यांनी सावध नक्की राहायला पाहिजे. तर सर, जसं आपण मगाशी म्हणालो की तुम्ही स्वतः इतके वर्ष स्टॉक मार्केटमध्ये आहात, तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट्सही करता, लोकांना ज्ञान देता इतके वर्ष, तर ऑब्व्हियसली तुमच्याकडे या सगळ्याचं नॉलेज जास्त आहे आणि या सगळ्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे याकरता तुम्ही मोफत कार्यशाळा घेत असता संपूर्ण महाराष्ट्रात. तर या मोफत कार्यशाळांविषयी थोडंसं प्रेक्षकांना काय सांगा? अशा प्रश्नांना आमच्या ज्या मोफत कार्यशाळा आहेत यामध्ये आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी करतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंग सुद्धा ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी मागणी ओलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या मुवमेंटमधून पैसे कमवणं, त्याला बोलला होता शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यामध्ये तुम्ही कोणी येऊन काम करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमधून देखील असो. यामध्ये शिक्षणाच्या वयाच्या वगैरे काही अट नाहीये. कोणी येऊन यामध्ये काम हे करू शकतं. समजा तुम्ही 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जरी लावले तर दिवसाला त्यातनं 7-8 रुपये तुम्ही त्यातनं सहजरित्या हे कमवू हे शकता आणि फॉर शुअर भरपूर चांगला फायदा होतो. आम्ही महाराष्ट्रभर आम्ही हे कार्यशाळा चालवतो. आज अनेक हजारोच्या संख्येने लोक आहेत ज्यांना भरपूर चांगला फायदा यातनं झालेला आहे आणि त्यामुळेच आम्ही एवढ्या चांगल्या मोठ्या स्केलला आम्ही काम हे करू शकतोय. हे झालं ट्रेडिंगबद्दल. तशाच प्रकारे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देतो. आज आपण फेक सल्लागारांबद्दल आपण ज्ञान हे घेतलं, राईट, कसं सावध राहिलं पाहिजे. आमच्या कार्यशाळा, मोफत कार्यशाळांमध्ये आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देतो. ते एकदा तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर आय कॅन अश्युअर की तुम्ही कुठल्याही चुकीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवणार नाही. एक्झॅक्टली कमवलेला पैसा नेमका कुठे गुंतवायचा आहे, नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तुम्ही कुठून कसे पैसे वाढू शकता आणि एक्झॅक्टली फायनान्शियल ग्रोथ कशी केली पाहिजे आणि फायनान्शियल अबंडन्स कसं कमवलं पाहिजे हे तुम्हाला पूर्णतः आमच्या मोफत कार्यशाळेमध्ये ज्ञान हे मिळतं. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही करून तुम्ही भरपूर चांगले फायदा आपल्या आयुष्यात घेऊ शकता. नक्कीच. आणि सध्या या मोफत कार्यशाळा सर महाराष्ट्रात नेमक्या कुठे कुठे चालू आहेत आणि त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं का? सध्याच्या आमच्या मोफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात प्रेक्षकांनो, आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो. दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण ते आम्ही स्वतः येऊन या मोफत कार्यशाळा घेतो. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड करावं लागतील बाकीच्या महाराष्ट्रातील लोकांना. लक्षात प्रेक्षकांनो, या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहेत. तुम्हाला रजिस्ट्रेशन काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला फायदा त्यातनं मिळेल. सध्या आम्ही डेट डिक्लेअर केलेला नाही आहेत, पण लवकरच आम्ही डेट डिक्लेअर करू. तुम्ही एकदा मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला जशा डेट डिक्लेअर होतील तुम्हाला 8-10 दिवस आधी आमच्या टीमकडून तुम्हाला SMS येऊन जाईल सगळ्या कार्यशाळांची. त्यातनं जी पाहिजे तुम्ही तुमच्या जवळपासच्या एरियाला तुम्ही कार्यशाळा अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला त्यातनं फायदा मिळेल. माझी जी मेहनत आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की तुम्हाला नक्कीच भरपूर त्या कार्यशाळा आवडतील. सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षक, या सगळ्या कार्यशाळा पूर्णपणे मोफत असतात. तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे, रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुमच्या जवळच्या एरियामध्ये जी काही कार्यशाळा आहेत तुम्ही अटेंड करू शकता. शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक जणांनी आतापर्यंत ह्या सगळ्या मोफत कार्यशाळांचा फायदा घेतलेला आहे, खूप सारं त्यांना त्याच्यातनं यशही मिळालेलं आहे, फायनान्शियल अबंडन्स मिळालेलं आहे. तर त्याचं एक उदाहरण देऊ शकाल थोडक्यात? येस, एक छोटंसं मला उदाहरण द्यायला आवडेल. आमचे एक पार्टिसिपंट मिस्टर काटे म्हणून जे नवी मुंबईतच राहतात, आमच्या जवळच राहतात ते. तर त्यांनी आमच्या मोफत कार्यशाळा अटेंड केलेल्या. आत्ताच आमचं परवाचं सेशन होतं त्यामध्ये ते आलेले आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक 10,000 रुपये गुंतवले. ते दिवसाला 1,500-2,000 रुपये सहजता कमवतात. एक 15-20 दिवसात कमीत कमी ते आपले पैसे डबल करतात. आणि मला सांगायला आवडेल प्रश्न, त्यांनी इव्हन आपल्या मुलाला देखील त्या कार्यशाळेत आणलं आणि आपल्या त्यांच्या भावाच्या मुलाला म्हणजे आपल्या पुतण्याला देखील त्यांनी आपल्या कार्यशाळेमध्ये आमच्या आणलेलं आणि ते देखील आता ट्रेडिंग करायला लागलेले आहेत. आताच त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालंय, ते देखील ट्रेडिंग करायला लागलेले आहेत. जे हे मिस्टर काटे जे आहेत हे रिटायर्ड व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो ते ट्रेडिंग करायला. पण ते त्यांचं शॉप देखील आहे, ते शॉप देखील सांभाळतात आणि हार्डली एक 10 मिनिटं देतात शेअर्स शोधायला. मध्ये कधी वेळ मिळाला, दिवसभरात सकाळी ते दुपार संध्याकाळी कधी वेळ मिळाला, 10 मिनिटं देतात ते लोक ते शेअर्स निवडायला आणि मोबाईल किंवा कम्प्युटर कुठे बसून ते ट्रेड करतात. कुठल्याही मोबाईलला तुम्ही बसून हे ट्रेडिंग करू शकता. तर अशा एवढ्या सोप्याने त्याला चांगल्या फायदा हे उचलतात. नक्कीच. आणि जसं आपण म्हणतो तसं की या सगळ्यासाठी एक प्रॉपर नॉलेजची गरज असते. त्यामुळे या कार्यशाळा अटेंड केल्यानंतर आपण हे सगळं नॉलेज त्यांना देत असतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना वेळ मिळेल तसं ते आपण काम करून सुद्धा एवढा चांगला फायदा त्याच्यामधून कमवू शकतात. हे सगळ्या
सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा विषयाकडे येऊया सर. आपण जसं आज म्हटलंय की हे सगळे फसवे जे गुंतवणूक सल्लागार आहेत त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. नेमकी काय काय काळजी घेतली ती आपण सांगितली, परंतु आता जसं आपण म्हटलं जसं की आपल्याला टॅक्स सेव्हिंग करायचं म्हणून आपण पटकन गुंतवणूक करतो किंवा कुठल्याही प्रकारच्या, तेव्हा आपण कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही. तर अशा वेळेला कुठल्या नेमक्या थोडक्यात गोष्टी लक्षात ठेवाव्या या दृष्टिकोनातून आपली श्रीमंतीची गुरुकिल्ली काय द्या? येस, गुरुकिल्ली ही जर प्रेक्षकांनो आज ज्या काय मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्या शो संपल्यानंतर तुम्ही प्रॉपरली आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करा. नेक्स्ट टाइम तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे काही करा असाल तर ह्या गोष्टी नक्कीच काळजी घ्या. फक्त कोणतरी बोलतं म्हणून गुंतवणूक करून बसू नका. नक्कीच तुम्हाला त्यातनं तुम्ही नक्कीच चांगल्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि नक्कीच तुम्ही ह्या गोष्टींमधून वाचाल. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की नॉलेज इज द की, फक्त त्यासाठी आपल्याला शिकावं लागेल, प्रशिक्षण घ्यायला लागेल आणि त्याकरता आपल्या मोफत कार्यशाळा आहेतच. सर, या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आत्ता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.